या पद्धतीनं जी कार्यनीती वापरतो त्याला आपण जिगसॉ पद्धती असं. या पद्धती संदर्भात कुणाची काही शंका आहे? जिगसॉ मेथड. त्याच्यानंतर राऊंड रॉबिन. आता राऊंड रॉबिन मध्ये काय आहे तर 4-5 टेबल त्या ठिकाणी लागतात. त्या टेबलला सगळ्या बाजूनी चेअर ठेवून त्यावरती एक कागद ठेवला जातो. प्रत्येक टेबलवरती एक प्रमुख केला जातो आणि बाकीचे त्याचे सहकारी तयार केले जातात. याप्रमाणे 4 असतील, 3 असतील, 5 असतील असे टेबल तयार केले जातात. त्या टेबलवरती बसलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्या टेबलच्या बाजूला त्यांना एक आशयाचा एक तुकडा, जसं आपण वर केलं होतं तसं समस्या दिलेली असते. अशाच समस्या वाटून किंवा असाच आशय वाटून त्या विद्यार्थ्यांना दिलेला असतो. त्या समस्ये संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना त्यांना सुचतात त्या उपाययोजना त्यांनी त्या कागदावरती लिहिणारा एक प्रमुख असतो. सगळ्यांना काय केलं जातं त्या संदर्भामध्ये विचारणा केली जाते आणि प्रत्येक विद्यार्थी काय करतो त्या बाबी त्याला आलेल्या त्या उपाययोजना सुचलेल्या तो तिथं सांगत असतो. या ठिकाणी बुद्धिमंतांसारखं करायचं नाही. परत जर एखादा रिपीट मत आलं तर ते तिथे घ्यायचं नाही. एक मत एकदाच घ्यायचं आणि त्याप्रमाणे त्या कागदावरती मुद्दे लिहायचे. आता हा कागद प्रत्येक टेबलवरती आहे. त्या ठिकाणची संकल्पना वेगवेगळी आहे किंवा समस्या वेगवेगळी आहे आणि त्यानंतर मग काय केलं जातं तो कागद दुसऱ्या टेबलवरती फिरवला जातो. म्हणजे ते कागद काय केले जातात फिरवले जातात. फिरवल्यानंतर काय होतं की तो कागद सर्वात सुरुवातीला प्रमुख इतरांना वाचून दाखवतो की याच्यामध्ये त्यांनी मांडलेली मतं कोणकोणती आणि तो वाचत असताना त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना अधिकची मतं सुचतात आणि मग ती मतं जी अगोदर नोंदलेली आहेत ही मतं ओळखून त्याला ती मतं परत इथं मांडणी करायची. अशा पद्धतीने तो कागद पुढं करत पहिल्या टेबल पर्यंत येतो आणि ती मतं मग प्रत्येक टेबलवरचा विद्यार्थी या संदर्भामधलं मत सादरीकरणासाठी उभा होतो आणि वर्गामध्ये ते मतं सादर होतात. या पद्धतीने समस्या निराकरणासाठी हे राऊंड रॉबिन हे तत्व तिथं आपल्याला वापरतात. या संदर्भात कोणाची काही शंका आहे? सर आशय म्हणजे काय घेतलं? उदाहरण कुठलंही घ्या. व्याकरणाचा भाग दिलाय मला. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांची वैशिष्ट्ये शोधायची. 3 टेबल आहेत. सामान्य नामाची वैशिष्ट्ये मी एका गटाला दिलं, विशेष नामाची वैशिष्ट्ये दुसऱ्या गटाला दिलं, भाववाचक नामाची वैशिष्ट्ये तिसऱ्या गटाला दिलं. ती काय करणार आहे त्यांची वैशिष्ट्ये विचार करून मांडणार आहेत. त्यामध्ये आणखी काय असतात ते दुसरा गट करेल, तिसरा गट करेल आणि त्याचं ती वैशिष्ट्ये परिपूर्ण होतील. अशा पद्धतीनं आपण राऊंड रॉबिन करू शकतो. 1500 गाडी कोणाची? गाडी कोणाची आहे बघा प्लीज. आता चौथीची कार्यनीती आहे ती म्हणजे त्रिस्तरीय मुलाखत. आता ही मुलाखत घेणार कोण आणि द्यायची कोणाला हा सगळा भाग विद्यार्थ्यांशी संबंधितच आहे. याच्यामध्ये 2 विद्यार्थी यांचा गट केला जाणार आहे. मुलाखतीचा हेतू ठरवला जाणार आहे किंवा समस्या मांडली जाणार आहे. त्या समस्येला अनुसरून पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार. मुलाखत घेतल्यानंतर ती मतं सगळी जाणून घेणार. शिक्षक ऑब्झर्वेशन करणार आहे. त्यांच्या गटामध्ये म्हणजे वर्गामध्ये त्यांचं काम चालू आहे. पहिल्या विद्यार्थ्याची मुलाखत पूर्ण झाल्यानंतर पहिला विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत घेणार आहे. ही मुलाखत झाल्यानंतर त्यांच्या मुलाखतीमधून जे काही निष्कर्ष निघतात त्या निष्कर्षा संदर्भामध्ये ही मुलं त्याला अनुसरून इतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतात आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं. ही फक्त त्रिस्तरीय मुलाखत या पद्धतीने सादर केली जाते. 3 असतात ना सर? 3. मुलाखत पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याची घेतो, दुसरा विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याची घेतो आणि आलेले निष्कर्ष सादरी करतो. 3 असतात. या पद्धतीने गट दोघांचाच आणि वर्गात चर्चा सादरीकरण सगळ्याच्या समोर म्हणतात ना. एक मुलाखतदाता, मुलाखतकार आणि तिसरा वाचक किंवा श्रोता. म्हणजे वाचणारे आणि समोर असेल तर श्रोते. कधी कधी मुलाखत शब्दांकन होते ना त्याचं मुलाखतीचं. ते 3 स्तर सांगितलेत ना पुस्तकामध्ये. हां
जे सांगितले श्रोते वाचक मुलाखतकार ही मुलाखतीच्या प्रकारामध्ये हा आपण ज्ञान रचनावादानुसार ज्या अध्ययन कार्यनीती आहे त्या कार्यनीतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी संदर्भामध्ये जी मुलाखत तंत्र आहे त्या मुलाखतीच्या तंत्रासंदर्भात बोलतो. या मुलाखतीचा आणि या मुलाखतीचा आपण डायरेक्टली संबंध जोडू शकतो. याच्यामध्ये सांगितलेलं स्ट्रक्चर असं आहे की पेअर मध्ये पहिला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत घेईल, दुसरा विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याची मुलाखत. मुलाखतीमध्ये काय घेतलं जातं, काय पाहिलं जातं, माहिती गोळा केली जाते, मत विचारलं जातं. बरोबर आहे. मुलाखत म्हणजे त्याला प्रश्न विचारले जातात, परीक्षा घेतली जाते, हा विषय इथं नाहीये. मुलाखतीमध्ये त्या विद्यार्थ्याचं मत आपल्याला जाणून घ्यायचंय आणि मग ते मत जाणून घेतल्यानंतर दुसरा विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याची मत जाणून घेणार आहे. विषय तोच. पहिला विद्यार्थी जो प्रश्न विचारतोय तेच प्रश्न दुसरा विद्यार्थी पहिल्याला विचारेल असंही नाही. या घटका संदर्भामध्ये सखोल माहिती कशामुळे मिळते? कारण प्रश्न पहिला जो विचारतोय तो त्याला ज्या पद्धतीने तो विचार करतोय त्याप्रमाणे विचारतोय आणि त्याला वाटणारी उत्तर समोरच्याला वाटणारा त्या विषयीचं मत तो मांडतोय. फक्त मला काय वाटतं हे सांगणं किंवा समोरच्यानं जे विचारलंय त्याविषयी मला काय वाटतं या ठिकाणी मी वेगळा विचार करतोय. मला जे वाटतंय ते मी सांगतो हे वेगळं, परंतु समोरच्यानं विचारलेल्या गोष्टीवरती मला काय वाटतंय हे सांगणं वेगळं आहे. आणि मग माझी भूमिका, मला त्याच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या त्यावेळेस मी त्याच घटकावरती समोरच्याकडून काही गोष्टी जाणून घेतोय. त्या ठिकाणी मला त्या संकल्पने संदर्भामध्ये असणारे प्रश्न किंवा माझं असलेलं ज्ञान किंवा मला माहित नसलेल्या गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही शक्यता तिथं आहेत. मला माहित असलेलं, मला माहित नसलेलं किंवा या चर्चेमधून आणखी एखादा विषय निर्माण होणार आहे. दोघांचे विचार दोघांकडून आल्यानंतर ते तुम्ही तिसऱ्या गटाकडे समोर सादर करता. या 3 टप्प्यावरती ही मुलाखत पूर्ण होते. त्याला आपण त्रिस्तरीय मुलाखत असं बोलतो. याच्यामध्ये काय दिलंय? विद्यार्थ्याच्या जोड्या केल्या जातात. एक विद्यार्थी दिलेल्या विषयावरती दुसऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतो, त्याच विषयावर दुसरा विद्यार्थी पहिल्याची मुलाखत घेतो आणि मग ही जी जोडी आहे ही इतर जोड्याची काय करते, कम्युनिकेट करते आणि त्याप्रमाणे त्याच्या मुलाखत. एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सर युग्म विचार म्हणजे थोडक्यात असं ना, पहिला स्तर पहिली मुलाखत, दुसरा स्तर दुसरी मुलाखत आणि तिसऱ्या स्तरावरती त्या मतांना चर्चा. जोड्यांच्याकडून शेअर करायचं योग्य काय अयोग्य त्याला युग्म विचार. ही कार्यनीती आहे शिक्षोक्रमांकित गट म्हणतो आपण. याच्यामध्ये हा जो गट आहे त्या गटाच्या निवड करण्यासंदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन हे गट करावे लागतात. याच्यामध्ये जे वर्गामध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे गट होत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्या गटामध्ये समाविष्ट होतील. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रत्येक गट तयार होईल याच्याकडे शिक्षकाला लक्ष द्यावं लागतं. सांगा बाकीच्या सांगितलं तर बरं होईल. शेवटच्या गट निर्मितीमध्ये महत्वाचा विषय हा की जे गट केले जाणार आहेत याच्यामध्ये वैविध्य असणं गरजेचं आहे. त्या गटामध्ये येणारे विद्यार्थी त्यांची आवड असेल, त्यांच्या क्षमता असतील, त्या सगळ्यांचा विचार करून प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रत्येक गट समान होईल अशा पद्धतीनं गट तयार केले जातात. त्यांच्या समोर वेगवेगळ्या समस्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये जो सक्षम आहे
शिकवण क्रमांकित आहे त्याला त्याचं प्रतिनिधित्व करायला सांगितलं जातं। त्यांच्यामध्ये सामाजिक कौशल्य विकसित होण्यासाठी कार्य करण्याची जबाबदारी दिली जाते। याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की त्या गटामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं यश अपयश हे त्या संपूर्ण गटाला प्राप्त होतं। त्या गटामध्ये 5 विद्यार्थी आहेत, ह्या 5 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याला बाकीच्यांनी सहभागी करूनच घ्यावं लागतं। जर त्यांनी घेतलं नाही त्याला काही येत नाही म्हणून बाजूला ठेवलं तर त्यांचं एकत्रीकरण त्याला काही गुण मिळणार आहे किंवा त्याला जे काही बक्षीस मिळणार आहे ते मिळणार नाही, त्यांची प्रगती तिथं तेवढी ग्राह्य धरली जाणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं लागतं, त्याचं मत घ्यावं लागतं। म्हणजे ह्या गटामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला अधिकचं महत्त्व प्राप्त होणार नाही किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दुर्लक्षित केलं जाणार नाही। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे गट केले जातात आणि त्यांच्या सामूहिक कार्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं। इंडिव्हिज्युअली एका विद्यार्थ्यानं खूप काही चांगलं काम केले तरीही त्याला तिथं त्या गटाचं मोठेपण सांगता येणार नाही। त्या ग्रुपची युनिटी आहे त्या युनिटीला महत्त्व देण्यासाठी आपण म्हणजे कार्यनीती वापरतो। यामधून सामाजिकीकरण हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवतो आणि प्रत्येक गटामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यामध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो। किंवा बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांना उत्तर सांगायची इच्छा नसते तर बाकीचे काय करतात त्याला परावृत्त करतात त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि मग ते सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित त्या गटाचं कार्यक्रम करतात। हे शिकवण क्रमांकित गट या कार्यनीतीमध्ये समाविष्ट केलेला भाग आहे। आता याच्यानंतर ज्या नाविन्यपूर्ण कार्यनीती म्हणून आपण ओळखतो यामधला फक्त एकच भाग आपण घेणार आहे, मिश्र अध्ययन पहिलंच घेणार आहे आणि फील्ड वर्क। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत खेळतंत्र टोपली तंत्र हे मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही वापरलेले असणार आहेत, कारण 11:30 वाजले, अर्धा तास आहे मला बरंच आणखी संपवायचंय। त्यामुळे मी ह्याच्यामध्ये फक्त मिश्र अध्ययन आणि फील्ड वर्क या 2 पद्धतींविषयी माहिती घेऊया। बाकीच्या अध्यापनाच्या पद्धती तुम्हाला हव्या असतील तर मी तुम्हाला त्याची पीपीटी सुद्धा टाकू शकतो। आता तात्काळ अध्ययन, परस्पर अध्ययन, खेळ तंत्र, टोपली तंत्र हे समस्या म्हणजे एखाद्याची निवड करायची असेल, मला वाटतं टोपली तंत्र तुम्हाला माहित असेल, ही जोडी नेमायची असतील तर वेगवेगळ्या समस्या काय केल्या जातात एका टोपलीमध्ये ठेवल्या जातात आणि त्यांच्या सुटणाऱ्या समस्या बाजूला काढल्या जातात। जो त्यामध्ये यशस्वी होतो त्याची निवड त्या पदासाठी होत असते। म्हणजे वर्गामध्ये सुद्धा या पद्धतीने टोपली तंत्र आपण घेतो। खेळ तंत्र तुम्हाला माहित आहे, भाषिक खेळ वगैरे हे तुम्ही वापरणार। परस्पर अध्ययन एकमेकांच्या सानिध्यात येऊन त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत परस्पर अध्ययनाच्या आणि तात्काळ अध्ययन हे त्याच ठिकाणी शिक्षकांनी त्यांच्यामध्ये राहिलेल्या शंका निरसनासाठी केलेल्या कृती त्या पद्धतीने आहे। आपण मिश्र अध्ययन आणि फील्ड वर्क ह्याच्या त्या मिश्र अध्ययनाचा तो एक भाग आहे। या गोष्टी मात्र या ट्रेनिंगला म्हणून महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहूया। त्याच्यामध्ये फक्त राहिलेल्या सामूहिक कार्यनीती ज्या आहेत त्या पण त्याची नुसती चर्चा घेऊया। त्यामध्ये जर काही आणखी तुम्हाला हे करायचं असेल सामूहिक कार्यनीतीमध्ये तर हे आपण 2 मिनिटांमध्ये आवरू शकतो। चर्चा पद्धती सगळ्यांना माहिती आहे, वर्गामध्ये वेगवेगळे गट केले जातात। परत त्याच्यामध्ये शिक्षकाच्या संदर्भातली चर्चा असेल, विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये चर्चा असेल, पथक चर्चा असेल, गट चर्चा असेल, या सगळ्या चर्चा त्याच्यामध्ये सगळ्या एकत्रित पुन्हा सांगता येतात। चर्चा पद्धती मग गटानुसार घ्या, शिक्षक विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये घ्या किंवा व्यक्तिगत पातळीवरती घ्या। समस्या दिल्यानंतर व्यक्तिगत एखादा विद्यार्थी येऊन बोलू शकतो किंवा गट करून त्यांचं सादरीकरण केलं जाऊ शकतं। त्या चर्चा पद्धती परिसंवाद आपण मागे पाहिलेला आहे। चर्चासत्र एखाद्या विषयावरती वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपली मतं आपला पेपर तयार करायचा आणि त्याच्यावरती सादरीकरण करू। कृती सत्र आणि चर्चासत्रामध्ये महत्त्वाचा भाग आहे। कृती सत्रामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट काय करतात, समोरच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट संकल्पने संदर्भामध्ये किंवा विशिष्ट कौशल्य संदर्भामध्ये माहिती देतात, प्रशिक्षण देतात आणि प्रशिक्षण झाल्यानंतर लगेच त्या प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन केलं जातं। त्यामुळे तिथं कृती केल्या जातात। हा त्या कृती सत्राचा मुख्य हेतू आहे। वादविवाद
दोन्ही एखाद्या संकल्पनेविषयीची दोन मत असतील तर त्यातलं योग्य अयोग्य मत कुठलं हे सिद्ध करण्यासाठी किंवा त्यामध्ये समवाय साधून आणण्यासाठी शिक्षक या वादविवाद पद्धतीचा काय करतात वर्गामध्ये अवलंब करतात. बुद्धिमंथन हे आपण मला पाहिलेलं आहे आणि नाट्यीकरण हे तुम्हाला नाट्यीकरणामध्ये मग परत तुम्ही भूमिका पालन प्रतिमान आहे. प्रतिमानाकडे तिथे गेल्यानंतर तो आणखी एक वेगळा विषय आणि वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी अध्यापनाच्या संबंधीने त्याला वापरता येतात. नाट्यीकरण हे मला वाटतं सगळ्यांना भूमिका देणं त्यानुसार सादरीकरण करणं सगळ्यांना माहिती आहे. आता मराठी अध्यापनाची तंत्र दिलेली आहेत. कथाकथन आहे, नाट्यीकरण आहे, भूमिका अभिनय आहे, पर्यवेक्षित तंत्र आहे, क्रममान्वित अध्ययन. त्याच्यामध्ये रेखात्मक क्रमपाठ आणि शाखात्मक किंवा बहुमार्गी क्रमपाठ ही संकल्पना तुम्हाला जे तुम्ही मिश्र अध्यापन ब्लेंडेड लर्निंग साठी जे काही मटेरियल तयार करणार आहात त्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्रमन्वित अध्ययन ही संकल्पना. क्रमन्वित अध्ययनाची थोडक्यात माहिती सांगतो. क्रमन्वित अध्ययनामध्ये शिक्षक आशयाचं विश्लेषण करतो. कितीही काठीण्य पातळी असलेला आशय असेल तर त्याचं इतके छोटे छोटे विधानामध्ये रूपांतर करतो की त्याची काठीण्य पातळी म्हणजे एकदम कमी लेवलला आणून सोडतो आणि ही विधान तयार केली जातात. ह्या विधान एक विधानाची एक चौकट केली जाते. त्या चौकटी संदर्भामध्ये असलेलं त्याचं मत म्हणजे योग्य उत्तर त्या विद्यार्थ्याला पाहण्याची सोय तिथंच करून दिलेली असते आणि मग एक विधान तो विद्यार्थी काय करतो आत्मसात करत जातो. ती चौकट तो अभ्यासतो आणि त्या चौकटी संदर्भामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे तो तिथंच पाहतो. पहिली चौकट पूर्ण केल्याशिवाय त्याला दुसऱ्या चौकटीचा अभ्यास करता येत नाही. अशा पद्धतीनं त्या आशयाची रचना करून आपण क्रमन्वित पाठ किंवा क्रमन्वित अध्ययनासाठी साहित्य तयार करतो. आता रेखात्मक आणि शाखात्मक याच्यामध्ये परत फरक आहे. रेखात्मक म्हणलं की त्यामध्ये एकच पर्याय निवडावा लागतो, योग्य पर्यायच निवडावा लागतो. तर शाखात्मक मध्ये काय होतं पर्याय तुम्ही कुठलाही निवडू शकता आणि त्या शाखेमध्ये तुम्ही परत अभ्यासासाठी पुढे जाता. त्या शाखेत एकदा पुढे गेले की परत पाठीमागे येत नाही. मुख्य शाखेवर परत पुढच्या ठिकाणी येता येतं पण तू पाठीमागे त्या बिंदूच्या ठिकाणी तुम्हाला येता येत नाही. अशा पद्धतीनं क्रमन्वित अध्ययनाचे अध्ययन साहित्य तुम्हाला या ब्लेंडेड लर्निंग साठी तयार करता येऊ शकतं. मुलाखत तंत्र, चर्चा तंत्र, गटचर्चा तंत्र आणि पथक चर्चा. पथक चर्चा पण तुम्हाला सादर करता येते कारण तुम्ही पथक चर्चेमध्ये विद्यार्थी गट किंवा शिक्षक तज्ञ एकत्र येऊन या पद्धतीनं पथक चर्चा सुद्धा घडवून आणू शकतात. एखादी संकल्पना 2-3 तज्ञ काय करतात समोरच्या गटासमोर सादर करतात. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतात किंवा त्याचे प्रमुख असतात. ते प्रमुख त्या संपूर्ण पथक चर्चेचं नियंत्रण करतात. मग विषयांतर न होणं, एखाद्या विषयावरती खूप जास्त चर्चा किंवा एखाद्या मुद्द्यावर नको तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत असेल तर अशा गोष्टींवरती ते नियंत्रण ठेवतात आणि ती योग्य हेतूपर्यंत चर्चा घेऊन जाण्याचं काम करतात. अशा पद्धतीने 4-5 एक्सपर्टच्या संदर्भामध्ये ही चर्चा घडून म्हणजे सादरीकरण होतं आणि समोरचा गट त्यानंतर शंका विचारून त्या संदर्भातली मदत घेतो. अशा पद्धतीने ज्या चर्चा होतात त्या पथक चर्चेमध्ये आपण गेलो. कशामध्ये गटचर्चा आणि पथक चर्चा. गट चर्चेमध्ये विद्यार्थ्यांचे गट केले जातात. 4 विद्यार्थी. ह्या 4 विद्यार्थ्यांना गट दिले जातात. त्यांना म्हणजे आशय दिला जातो, घटक दिला जातो. तो घटक दिल्यानंतर त्या घटकावरती त्यांनी अभ्यास करायचा आणि त्या घटकासंदर्भातलं मत एकत्रित असेल कोणी एक किंवा संपूर्ण गट येऊन एक मत सगळ्या विद्यार्थ्यांपुढे सादर केलं जातं. हे गटचर्चे संदर्भात. आणि पथक चर्चे संदर्भामध्ये विषय तज्ञ म्हणून आपण 4-5 लोक निवडतो. त्यांचं स्टेज पुढे त्याला बोलवलं जातं आणि तिथं त्यांची मतं सादर केली जातात. एक प्रमुख असतो याच्यामध्ये ती चर्चेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यानंतर मग जे काही समोर बसलेला वर्ग आहे तो काय करतो त्यांच्या शंका यांना विचारतो आणि त्यांच्यामध्ये चर्चा. पथक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जी चर्चा होते ती पथक चर्चा आणि गट चर्चामध्ये होणारी चर्चा. या ठिकाणी मला वाटतं अध्यापनाची साधने ते आहेतच. प्रक्षेपित साधने आहेत, दृक साधने आहेत, श्राव्य साधने आहेत आणि दृक श्राव्य साधने आहेत. याच्यावरती मला वाटतं काही मुद्दा चर्चा करण्यासारखा काही नाहीये. फक्त चित्रे, ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, ऑडिओ टेक्स, आकाशवाणी, रेडिओ सगळ्या गोष्टी माहितीच्या आहेत. ओके. आणखी एकदा दीड ठीक आहे. मला वाटतं मराठी आशय त्या संदर्भामध्ये असणाऱ्या अध्यापन पद्धती, विविध कार्यनीती, तंत्र, साधनं एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता तुमच्या
प्रशिक्षणा संदर्भात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मिश्र अध्ययन तंत्र मी थोडक्यात सांगतो कारण पुन्हा टायमिंग संपत झालाय म्हणायचंय. एक फक्त फोटो सगळे आहे मला लागणार आहे. आणखी नाही हे जे तुमच्या प्रशिक्षणासाठी म्हणून थोडंसं जाणीवपूर्वक याकडे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. याच्यावरती मी पण बऱ्याच गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. अतिशय कमी प्रमाणामध्ये साहित्य सध्या तरी उपलब्ध आहे. याच्यावरती आमच्याकडं आमच्या महाविद्यालयामध्ये ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर सुशील कुमार सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं याच्यावरती काम केलेलं आहे. त्यांचं एक रेफरन्स बुक आहे अध्यापनाच्या कार्यनीती म्हणून. त्यामध्ये त्यांनी चांगल्यापैकी माहिती दिलेली आहे. समजा त्यांचं जरी तुम्हाला काम संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा नंबर याच्यामध्ये थोडक्यामध्ये काही गोष्टी तुमच्या पुढं मांडतोय. मिश्र अध्ययन तंत्र हे नेमकं काय आहे. पहिली एक गोष्ट सगळ्यांनी म्हणजे माझी अशी कल्पना झाली होती की मिश्र म्हणजे वेगवेगळ्या अध्यापन पद्धती एकत्रित आणायच्या आणि वर्गात जाऊन शिकवायचं. ज्यावेळेस मी याच्याकडे शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस असं लक्षात आलं की असं नाहीये. 2, 3, 4 अध्यापन पद्धती एकत्रित आणल्या आणि अध्यापन केलं असे याचा अर्थ नाहीये. ब्लेंडेड लर्निंग याचा अर्थ असा आहे की ज्या वेगवेगळ्या पद्धती आपण एकत्रित करतो अशी अध्यापन पद्धतीमध्ये आपण ते करतोच की. मग त्याच्यात आणि ब्लेंडेड लर्निंग मध्ये वेगळं काय तर सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. ICT म्हणतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन एकत्रित करणं त्याचं व्यवस्थापन करणं. कम्युनिकेशन मध्ये देवाणघेवाण करणं माहितीची वेळ ठिकाण त्याच्यानंतर कालावधी असा कुठलाही बंधन न ठेवता कुठल्याही व्यक्तीला ती माहिती कुठल्याही वेळेला पोहोचवण्यासाठीची यंत्रणा अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारी साधनं म्हणजेच ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी हे युग आहे. त्याचा वापर या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मिश्र अध्यापन तंत्र या तंत्रामध्ये पारंपरिक अध्यापन पद्धती आणि आधुनिक तंत्राचा सुरेख मिलाप केलेला तुम्हाला दिसून येत आहे. आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या पण पद्धती जे पण तंत्र सूत्र वापरणार आहोत ती तर वापरायचे पण या वापरामध्ये आपल्याला ICTचा वापर करायचा आहे. आता आमच्याकडे तर NCD कडून आलेली म्हणजे माहिती अशी की 20% अभ्यासक्रम हा ऑनलाईन तुम्ही अध्यापनाचं कार्य काय केलं पाहिजे. 20% अभ्यासक्रम संपवायचा ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस हीच संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता याच्यामध्ये काय आहे संपूर्ण शिक्षण क्रम प्रक्रिया पारंपरिक पद्धतीनुसार पूर्ण तंत्रज्ञानाकडे वळवता येणार नाही कारण आपण लॉकडाऊन मध्ये ते वळवून बघितले त्याचे परिणाम काय झाले ते बघितले. म्हणजे लगेच सगळं करणं शक्य झालेलं नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी आणखी बदलाव्या लागणार आहेत. काही टप्पे आपल्याला सावकाश चढायला लागणार आहे तर ते शक्य होणार आहे. मग हे एकदम शक्य नसल्यामुळे काय केले मिश्र अध्यापन तंत्रामध्ये व्यक्तिशः अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्राचा सुद्धा वापर केलेला आहे. व्यक्तिगत तर आहेच जे मला आशय पाठवायचा तो तर आहेच परंतु त्या सोबत ही तंत्र वापरायचे आहे जेणेकरून तो आशय प्रभावीपणे योग्य त्या ठिकाणापर्यंत आपण गरजेनुरूप पाठवू शकतो अशी ही संकल्पना दिलेली आहे. याच्यामध्ये याचा अर्थ सांगताना एक व्याख्या तुमच्या पुढे मांडलेली आहे. विचारपूर्वक निवडलेल्या व्यक्तिशः आता इथं फेस टू फेस असं म्हटलेलं आहे. अनुदेशन पुन्हा ह्याच्यामध्ये संकल्पना आलेली आहे. आता विचारपूर्वक निवडलेल्या आणि व्यक्तिशः आता टीचिंग लर्निंगचे 3 मॉडेल सांगतो आपण. एक फेस टू फेस मॉडेल दुसरं वाया मीडिया आणि तिसरं कॅस्केड. हे 3 मॉडेल आपण सांगतो. मग फेस टू फेसला काय होतं की विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असतात फेस टू फेस असतात. त्यानंतर तुमचं जे प्रशिक्षण होतं कॅस्केड मॉडेल म्हणतो आपण. समजा राज्य पातळीवर तज्ञ म्हणून काही लोक जातात आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन येतात. मग ते त्या विभागीय पातळीवरती जातात ते त्या ठिकाणी इतर तज्ञ तयार करायचं काम करतात. मग ते पुन्हा जिल्हा पातळीवर जातात
तालुका पातळी केंद्र वगैरे अशा पद्धतीनं ते झिरप सिद्धांताप्रमाणे काय होतं हे ट्रेनिंग घेतलं जातं, त्याला आपण कॅस्केड मॉडेल म्हणतो. आणि त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो मीडिया, वाया मीडिया, जसं दूरस्थ शिक्षण YCMU असेल, इग्नो असेल, आता सगळेच विद्यापीठ डिस्टन्स विभाग आज चालू करत आहेत. याचंच कारण की लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे, सोयीप्रमाणे आणि त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या आवडीप्रमाणे काम करण्याची तिथे सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ते वाया मीडिया. आता ह्या दोन्ही गोष्टी, आता व्यतिशा म्हणजे फेस टू फेस, समोरासमोर. अनुदेशन, अनुदेशन याचा अर्थ काय करतोय आपण? अनुदेशन म्हणजे हेतू पूर्ण केलेल्या किंवा उद्दिष्ट निश्चित करून केलेल्या, अध्ययनासाठी केलेल्या शिक्षकांना ज्या काही कृती आहेत त्या सर्व कृतींचा समावेश अनुदेशनामध्ये जातो. म्हणजे आला शिक्षक आणि हेतू नसताना एखादी कृती केली तर ती अनुदेशनामध्ये येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक उद्दिष्ट निश्चित करून त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ज्या काही कृती करतो त्या सगळ्या कृतींचा समावेश होतो म्हणजे अनुदेशनामध्ये. अशा प्रकारचं अनुदेशन. आणि ऑनलाईन उपागम. आता ऑनलाईन उपागम पुन्हा ऑनलाईन झाले की देवाणघेवाणीचं केलेलं मार्ग व तंत्रज्ञानाचं संघटनात्मक एकात्मीकरण म्हणजे मिश्र अध्ययन तंत्र होय. एवढी व्याख्या मला वाटतं ही संकल्पना समजण्यासाठी पुरेशी आहे. प्रणाली उपागम, याच्यामध्ये प्रणाली आणि उपागम, याच्यामध्ये प्रणालीमध्ये इनपुट असतं, प्रोसेस असतं, आउटपुट असतं. ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा ही उपागम. लक्षात आलं? आलेला विद्यार्थी हा साखर कारखान्यामध्ये जाणारा ऊस हा इनपुट आहे, त्याच्यावरती प्रक्रिया होते, तो त्या चरख्यात जातोय, ऊस निघतोय, तो स्वच्छ होतोय, गरम होतोय, बाकी आता मला पुढच्या प्रक्रियेने पण साखर आउटपुट निघते. या सगळ्या गोष्टी प्रणालीमध्ये येतात आणि ही प्रणाली राबवण्यासाठी लागणारी साधन सुविधा ही उपागमामध्ये. प्रणाली उपागम. ठीक आहे. आता याचे काही प्रतिमान आहे. ही प्रतिमान बघा, प्रत्यक्ष उपस्थित मार्गदर्शक प्रतिमान. या संदर्भामध्ये जी तुम्हाला काय 5-6 प्रतिमान अभ्यासायची आहेत ही तुम्हाला थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टीकडं म्हणजे ज्या तुम्हाला पुढे काम करायचंय त्या कामाविषयीची कल्पना निर्माण करून देते. याच्यामध्ये जे शालेय शिक्षण पद्धतीमध्ये जे आता सध्या चालतं त्याच पद्धतीनं आहे. या प्रतिमानामध्ये शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रत्यक्ष पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चालते त्याच पद्धतीने केलं जातं, परंतु गरजेप्रमाणे काही ठराविक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अनुदेशन केलं जातं. गरजेप्रमाणे म्हणजे कोणते विद्यार्थी जे शाळेमध्ये कोणत्या कारणामुळे येऊ शकत नाहीयेत, अंतर असेल, काही नैसर्गिक आपत्ती अडचणी असतील कुठलेही, तर असे विद्यार्थी आहेत की त्यांना ऑनलाईन. आता खरं तर या ठिकाणी तो विषय चर्चेचा नको असा, परंतु काही ठिकाणी प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग कॉलेजेस आहेत तिथं काय होतं की काही विद्यार्थी अनुपस्थित असतात, त्यांना त्यांच्या काही अडचणीमुळे येणं शक्य होत नाही. तर तिथं काय केलं जातं, जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी शिक्षक अध्यापन करतातच, पण तिथे एक पर्यायी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली असते की एक गुगल मीट वगैरे अशा पद्धतीने ती मीटिंग सुरू करून काय केलं तर ऑनलाईन ते सुरू केलं असतं. समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांचं अध्यापन आणि ते त्यांच्या गरजेनुसार पाहिजे त्या ठिकाणाहून काय करतात ते लेक्चर अटेंड करतात आणि तिथूनच त्यांची अटेंडन्स सुद्धा घेतली जाते. तसं पाहिलं तर ही एक चांगली गोष्ट पण आहे ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे मध्ये, पण याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत की ज्या गोष्टी प्रात्यक्षिक जी करायच्या आहेत तर ते दूर असून करणं शक्य नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्याचा सुवर्णमध्ये साधत ह्या गोष्टी पूर्ण करायच्या. म्हणजे पहिल्या मॉडेलमध्ये काय केलं आहे, सगळं काम तर समोरासमोर आहेच, पण ज्यांना काही गरजा आहेत, गरजेप्रमाणे दूर असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा इतरत्र असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अनुदेशन या ठिकाणी घेतलं जातं. विद्यार्थी पारंपरिक वर्गामध्ये जास्त वेळ राहत असतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या गतीनं तो शिकतो. म्हणजे त्याला त्याच्या गतीप्रमाणे शिकायला संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जर समजा त्याला तिथं काही शंका आल्या तर शिक्षक प्रत्यक्ष समोरच असल्यामुळं त्या ठिकाणी काय केलं जात आहे की त्यांचं मार्गदर्शनाची प्रक्रिया समोरासमोर होत नाही. दुसरं प्रतिमान आहे क्रमावर्तन प्रतिमान.
आता या प्रतिमानाचा वापर शक्यतो प्राथमिक स्तरावरतीच करावा असं म्हणलेलं आहे. पंच्याण्णव 64 क्रमवार्तनामध्ये महत्वाचा एवढाच हेतू आहे की जशी गरज वाटेल, ऑनलाईन म्हटलं तर ऑनलाईन ही, ऑफलाईन म्हटलं तर ऑफलाईन ही. समजा मला वाटतं मला ऑनलाईन शिकायचंय, मी ऑनलाईन जाऊन बसून ते घेऊ शकतो. माझ्या सोयीप्रमाणे ऑनलाईन टाकून ठेवलेलं आहे, तयार मटेरियल ऑनलाईन आहे आणि ते मला घ्यायचंय मी ते घेऊ शकतो. आणि समजा मला आता इथं नको आहे, मला सरांकडे जाऊन याच्या संदर्भात काही मार्गदर्शन मिळालं तर मी पारंपरिक पद्धतीने सुद्धा या पद्धतीनं क्रमवार्तन प्रतिमानाच्या द्वारे आपण अध्ययन करू शकतो, घेऊ शकतो. त्यानंतर लवचिक प्रतिमान. याच्यामध्ये ऑनलाईन अध्यापनावरती जास्त भर दिलेला आहे. अध्ययन सामग्री ऑनलाईन साठवून ठेवलेली असते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सादर ही केली जाते. कारण जो ई कंटेंट आहे, ई कंटेंट तयार होणं खूप महत्वाचं आहे. यासाठी लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ई कंटेंट तयार झालेला आपल्याला पाहायला मिळालं, परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर आणखी त्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळालं, कारण त्याचा वापरही पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही. पण जर आपण खरंच एखादी संकल्पना पाहिली माध्यमिक स्तरावर असो, प्राथमिक स्तरावर असो, ज्या संकल्पना नुसत्या त्या युट्यूब सारख्या साध्या एकाच माध्यमावर आपण टाकल्या, तर त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेले व्हिडिओ आपल्याला आज ऑनलाईनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. म्हणजे हा जो ई कंटेंट तयार होतोय, हा ई कंटेंट आपल्याला इकडं वापरता येतो. आणि या लवचिक प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांना ज्या काही नवीन संकल्पना शिकायच्या आहेत, त्या संकल्पना मार्गदर्शक असताना तो तिथं जर उपस्थित राहू शकला नाही तर इतर वेळेत तोच आशय पाहून तो शिकू शकतो. त्याला लवचिक प्रतिमान, विद्यार्थ्याच्या सोयीप्रमाणे, त्याच्या वेळेप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे तो काय करू शकतो, अध्ययन करू शकतो. त्यासाठी ऑनलाईन ह्या सगळ्या साधन सुविधा उपयुक्त करून दिलेल्या असतात. त्यानंतर ऑनलाईन प्रयोगशाळा प्रतिमान. याच्यामध्ये बऱ्याच शाळांमध्ये भौतिक साधन सुविधांची मर्यादा असते किंवा अशा भौतिक साधन सुविधा उपलब्ध नसतात. अशा वेळेस इतर महाविद्यालयामध्ये असणारी किंवा इतर एखादी कम्प्युटर लॅब असते किंवा ICT लॅब असते, त्या ठिकाणी जाऊन आपण काय करतो, या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा सोय किंवा ती सोय उपलब्ध करून दिली जाते आणि त्याद्वारे अध्यापनाचं काम केलं जातं. ऑनलाईन शिक्षणाचा फायदा इथेही घेतला जातो. आणि शेवटचा आहे ते म्हणजे ऑनलाईन प्रयोगशाळा प्रतिमानाच्या नंतर स्वमिश्र प्रतिमान. याच्यामध्ये जे माध्यमिक स्तरावरती विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे वापरलं जातं. आपल्या आवडीनुसार ऑनलाईन जो घटक घ्यायचा आहे तो घटक घेऊन त्याच्या सोयीप्रमाणे हे काय करू देतो, मिश्र पद्धतीनं त्याला पाहिजे त्या वेळेस तो घेऊ शकतो. बऱ्याच गोष्टी त्याला मॅन्युअली अभ्यासाच्या असतील तर तोही त्या पद्धतीनं घेऊ शकतो. आणि याच्यानंतर ऑनलाईन मार्गदर्शन प्रतिमा हे जे आहे, याच्यामध्ये काय झालं, तो तुम्ही जे लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन लेक्चर्स घेतले ही सगळे यामध्ये जातात ऑनलाईन मार्गदर्शन प्रतिमानामध्ये. म्हणजे या ठिकाणी मार्गदर्शन ही आणि शंका समाधान ही एकाच वेळेस चालू असतं. विद्यार्थ्याला आलेल्या शंका तो ऑनलाईन चालू असतानाच काय करू शकतो, विचारू शकतो. जे गुगल मीट असतील, झूम असेल, त्याच्यानंतर तुमचं टेलिग्राम असेल, फेसबुक असेल, ह्या ज्या काही सुविधा आहेत ज्याद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लेक्चर्स घेतली, हे सगळे लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन प्रतिमानामध्ये समाविष्ट करता येतात. सगळ्यात शेवटचा जो फ्लिप वर्ग आहे हा सुद्धा ब्लेंडेड लर्निंगचाच एक भाग आहे. याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो आणि घरी स्वाध्याय देतो. या ठिकाणी असं नाहीये, त्यांना घरी अभ्यास करायचा आणि स्वाध्याय पूर्ण करायला वर्गात यायचं.
हा या ठिकाणचा याचा हेतू आहे. विद्यार्थी घरी काय करतोय, ऑनलाईन शिकतोय, त्याचा अभ्यास करतोय आणि त्याला दिलेलं काम सुद्धा तो तिथंच करतोय, पण त्याच्यावरती असणारा स्वाध्याय तो शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतो, जेणेकरून त्याला जर काही शंका अक्षरामध्ये राहिल्या असतील तर त्या शंका वर्गामध्ये पूर्ण केल्या जाव्यात. हा या ब्लेंडेड लर्निंग प्रोग्रामचा किंवा टेक्निकचा एकूण अर्थ आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबायला हरकत नाहीये. आता एक 5 मिनिटाचा भाग राहतो तो म्हणजे ICT चा उपयोग ब्लेंडेड लर्निंग संदर्भात. आता तुम्ही आता काही मी ह्याच्यावरती PPT वगैरे काही केलेली नाहीये, परंतु ऑनलाईन काही सुविधा दिलेल्या आहेत त्या संदर्भातल्या 2 PPT आणि त्याच्या वेबसाईटनी सेव्ह करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला मिळतील. दीक्षा असेल किंवा यासारखी ऍप तुमच्याकडे भरपूर आलेली आहे, तुम्हाला परिपत्रक सुद्धा आलेली आहे. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणते ऍप कोणत्या वेबसाईट वापरायच्या या संदर्भातली सगळ्यांना माहिती आहे. आता हे सगळं असताना आपण ह्या ब्लेंडेड लर्निंग संदर्भामध्ये जे साहित्य निर्मिती करणार आहोत ती कशा पद्धतीनं, तर याचं प्रत्यक्ष काम करत असताना आपल्याला आशय निवडायला लागेल, जो विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आपण वापरणार आहोत. आशय निवडल्यानंतर आपल्या पारंपरिक पद्धतीपैकी कोणती पद्धत आपण वापरणार आहोत त्याचा विचार करायला लागेल. त्याला अनुसरून प्रभावी अध्यापनासाठी मिळणारे अध्ययन अनुभव निवडणार आहात आणि मग त्याचं सादरीकरण आपण कोणत्या पद्धतीने करणार, जे ऑनलाईन करणार आहोत, मग ते ऑनलाईन करत असताना गुगल मीट वापरणार आहोत, वापरत असताना आपण PPT तिथे प्रेझेंट करणार आहोत, म्हणजे ह्या सगळ्या. आणि एक लक्षात घ्या, बरेच जण ई कंटेंट म्हणजे PPT असं समजतात. PPT म्हणजे ई कंटेंट नव्हे. मल्टीमीडिया ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ॲनिमेशन असतं. PPT मध्ये ॲनिमेशन पाहिजे, साऊंड त्यात ऍड केला पाहिजे आणि तुमचं बोलणं सुद्धा त्याच्यामध्ये ऍड पाहिजे. PPT लावलं आणि मी इथून बोलतोय, ई कंटेंट नव्हे. ज्यावेळेस मी PPT काय करतोय, इथं उभा राहिलोय, माझाच आवाज ऑलरेडी मी त्यामध्ये ऍड केलेला आहे, त्यात ॲनिमेशन दिलेलं आहे, त्यामध्ये मी वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मग मल्टीमीडिया असेल, व्हॉइस आलेला आहे, त्याच्यामध्ये चलचित्रपट टाकलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतात. तर तो ई कंटेंट आणि हा ई कंटेंट आपल्याला तयार करता आला पाहिजे. आता याच्यासाठी मी एक तुम्हाला ऍप सांगणार आहे. मला वाटतं काही लोकांना त्या ऍपची माहिती सुद्धा असेल. इझी क्लास म्हणून एक ऍप आहे, इझी क्लास. E स्मॉल ZEE स्मॉल आहे आणि CLASS क्लास. इझी क्लास हे एक ऍप आहे. तुम्ही तुमच्या शाळेचं काय म्हणतो प्रशासकीय कामामध्ये याचा वापर करू शकता, परंतु मी त्याच्यासाठी तुम्हाला हे मी सांगत नाहीये. ह्या ऍप मध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला 3 रेषा आहेत, सगळ्यांना दिसतंय का बघा. याला क्लिक केल्यानंतर खाली ई कंटेंट, ई कंटेंट डेव्हलपमेंट नावाचा एक ऑप्शन आहे. ई कंटेंट डेव्हलपमेंट या ई कंटेंट डेव्हलपमेंट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कसं करावं, व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं करावं, व्हिडिओ एडिटिंग कसं करावं, ऑनलाईन लेक्चर कसं रेकॉर्ड करावं, त्यानंतर PPT कसं तयार करावं, त्यात ॲनिमेशन कसे द्यावे, त्यात साऊंड इफेक्ट कसे द्यायचे, गाणं कसं म्हणायला विद्यार्थ्यांना आपण गाणं कसं म्हणायचं, इथपर्यंतच्या सगळ्या ऍप सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळते. वेगवेगळे ऍप डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ते ऍप डाउनलोड करून त्याचा वापर कसा करायचा, ऍक्च्युअल तिथं डेमो सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. हे ऍप तुम्हाला ई कंटेंट विषयी सगळी माहिती देतं. त्याच्यासाठी त्यांनी काही ऍप सुचवलेले आहेत. मोबाईलसाठी जे ऍप मी वापरतोय ती ऍप आहे, त्याच्यामध्ये सिनेमा FV5 लाईट हे ऍप मी व्हिडिओ शूटिंगसाठी वापरतो. त्याची क्लॅरिटी पण त्या पद्धतीनं आहे. आपल्याला पुन्हा सांगा सर, नाव पुन्हा सांगा. नाव सांगतोय सिनेमा FV5 लाईट. FV5 लाईट
FV5 लाईट 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 LITE लाईट हलकं. आणि काइंड मास्टर म्हणून एक ऍप आहे, ते मी व्हिडिओ एडिटिंग साठी वापरतो. मग त्यामध्ये आवाज मला काढून दुसरा टाकायचा असेल, काही भाग कट करून टाकायचा असेल, काही भाग समजा मला ऍड करायचा असेल, एखादं नाव ऍड करायचं असेल, तर मी ते या पद्धतीनं एडिट करण्यासाठी काइंड मास्टर बहुतेकांना माहित पण असेल तुमच्यापैकी, हे ऍप तुम्हाला ई कंटेंट साठी उपयोगी पडतात. आता मला सांगा 5 मिनिटं आणखी मी थांबू शकतोय, तेवढा वेळ आहे माझ्याकडे. तुमच्या शंका जर काय असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. मला वाटतं ICTच्या सैद्धांतिक माहितीकडे तर काही जायची आवश्यकता नाहीये. जर त्यातलं काही तुम्हाला माहित असेल तर तेही मी तुम्हाला सांगायला तयार आहे. ब्लेंडेड लर्निंग संदर्भामध्ये जे मराठी विषयाचं साहित्य तयार करायचं आहे, जे लेक्चर्स तयार करायचे आहे, जे मटेरियल तयार करायचे आहे, त्या संदर्भामध्ये कोणाच्या काही शंका असतील तर ते बोलू शकतो. एखादा नमुना 10वीचा असला तर घटकावर तयार केला. आता मीच दिला पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, पण मी जरी दिला तरी तुम्ही YouTube वर बघितले असं तुम्हाला वाटणार नाही. 9वी 10वीचा कुठलाही एक घटक सांगा, YouTube ला जा, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला लगेच काय काय केलेले दिसते समोर. हे आहे व्हिडिओ. पण आता काही कॉपीराइट्स आपल्याला वापरता येणार नाहीत ना, ते आपणच तयार करावे लागतात. नाही, नमुना म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी मी बोलतो. वापरा आणखी मी असं बोललो नाही. जिथं ट्रेडमार्क असेल, जिथं C असेल ते वापरायचं नाहीये, ही गोष्ट तर खरं आहे. पेएबल जे आहे मी वापरा असं अजिबात सांगत नाही, कारण ते मग पुन्हा आणखी वेगळा विषय होतो. सायबर क्राईमच्या काही गोष्टी आहेत, त्या मला वाटतं तुम्ही त्याविषयीची माहिती घ्या आणि मग त्यातलं काय वापरायचं आणि काय वापरायचं नाही हे तुम्ही ठरवा. शक्यतो आपण एखादं प्रोफेशनली एखादं ऑनलाईनचं काम करतोय, एखादं ई कंटेंट क्रिएट करतोय आणि ते पेएबल असेल तर त्यामध्ये वापरलेला फोटो सुद्धा आपल्या कॅमेऱ्यानंच काढलेला असावा. किती लक्षात घ्या. म्हणजे मी एवढं तुम्हाला बोलतो की त्यामध्ये आपण कुणाचं काहीच वापरायचं, टायपिंग कॉपी पेस्ट करायचं नाही, आपापलं टाईप करायचं. इतक्या गोष्टी आहेत. किंवा एखादं ह्याच्यावर आहे की फुलाचं मला एक गुलाबाचं फुल किंवा पक्ष्यांची ही लिहायची नाव. मी कुठल्या तरी वेबसाईटवरून पक्ष्यांविषयीचा एक लेक्चर केल्यासाठी फोटो ओळखतो, जशाला तसं मी टाकतो. अडचणीचं होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्हाला तुमचा व्हिडिओ जास्त लोक वापरतील तर त्यांना ते कळतंय की आपला कंटेंट इथे घेतलेला आहे, त्याच्यावर खूप काही वापरलंय. म्हणजे तुम्ही पेएबल करून त्याच्या मार्फत जर काही पैसे मिळवले असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. ते क्लेम करू शकतात किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात. त्यामुळं ई कंटेंट ज्यावेळेस आपण करतो तर तो या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच तयार करा. शक्यतो मग ह्या काय म्हणजे ॲप जे सांगितलं मी इझी ह्याच्यासाठी तुम्हाला ॲप जे दिलेला आहे तर त्याचा वापर करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं व्हॉइस वेगळा असेल, व्हिडिओ वेगळा केलेला असेल तर तो मिक्स कसा करायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही पूर्णपणे एकाच ॲपद्वारे ई कंटेंट, कुठल्याही प्रकारचा ई कंटेंट, समजा तुमचं स्क्रीन कास्टिंग कसं करायचं असेल, मोबाईलवरचा डाटा तुम्हाला स्क्रीनवर कसा दिसला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. इझी टेस्ट ॲप इझी टेस्ट ॲप नाही त्याचे सिम्बॉल काय आहे, रेड आहे ते का नाही. हां, ते सांगायचं राहिले. एक छोटा मुलगा लाल रंगाचा याच्यामध्ये बघा काही जणांना ते ओपन केलं तर रिकामच आहे असं दिसतंय. तो जो लाल कलरचा सिम्बॉल आहे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मध्ये जाल त्यावेळेस म्हणा सर तुम्ही ऍप सांगितलं पण त्याच्यामध्ये व्हिडिओ येतच नाही ती. याच्यामध्ये गेल्यानंतर समजा मला ऑडिओ व्हिडिओ बेसिक घ्यायचंय, बेसिक मध्ये गेल्यानंतर पुढे दिसतंय. आता याला जर ओपन केलं तर हे रिकामच दिसेल तुम्हाला, परंतु याच्या पुढचा जो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या लाल बटनावर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ चालू होईल. व्हिडिओ शूटिंग साठी याप्रमाणे ते
तुम्हाला आणि हे वापरायला काही अडचण नाहीये. बेसिक पासून ते सगळी माहिती देतात. जे मोबाईल सर समोर ठेवून आपण व्हिडिओ करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण शिकून घेऊ शकतो. हां, कसं करायचं ओपन करताना त्या व्हिडिओच्या चित्रावरतीच क्लिक करा तर ते ओपन होतंय, नाहीतर होत नाही. इकडे तुम्ही गेला ते ब्लॅक दिसतंय, इथे येत नाही. याचं इथली लिंक डायरेक्ट युट्यूबला जाते. त्याचं एकदा युट्यूबचं गेलं आणि सबस्क्राईब केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला सगळे त्यांचे व्हिडिओ पाहता येतात. इथूनच फक्त इथं काय अनुक्रमणिका असल्यामुळे तुम्हाला ते सोयी टेस्ट ॲपमधूनच व्हिडिओ म्हणजे ठीक आहे. काढले ते